दिल्लीतून एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आती येते। आतिशी मार्लेना सिंग या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार आहेत। केजरीवालांनी ठेवलेला आतिशींच्या नावाचा प्रस्ताव केजरीवालांनंतर मंत्रिमंडळातील सर्वात वजनदार मंत्री म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे। भाजप आणि काँग्रेस विरोधात यशस्वीपणे त्यांनी खिंड लढवलेली होती। ज्यावेळेला केजरीवाल हे तुरुंगात होते त्यावर आपच्या बैठकीमध्ये आतिशींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, दिल्लीच्या आतिशी या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत। नक्कीच दीपक, आतिशी मार्लेना यांना आता दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदी विराजमान केलं जाईल। कारण आता एकपर्यंत एक अंदाज मानला जात होता की अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीचं नाव कदाचित मुख्यमंत्री पदासाठी देतील, परंतु त्यांनी एक महिला विशेष म्हणजे स्वतःच्या कुटुंबाबाहेरची व्यक्ती ही मुख्यमंत्री पदासाठी निवडल्याचे आता आपल्याला माहिती मिळते। 11 वाजता आज बैठक होणार होती आणि केजरीवालांनी यापूर्वी जे जाहीर केलं की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय, तर त्यानंतर मग आत्ताच्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय होणार होता आणि या बैठकीत आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव केजरीवालांनी ठेवला आणि त्यानंतर आतिशी यांनीच आता पुढील मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घ्यायची असं ठरल्याचं समजते। दीपक, सोमेश, ज्यावेळेला केजरीवाल देखील तुरुंगामध्ये होते त्यावेळेला भाजप आणि काँग्रेस विरोधात त्यांनी यशस्वीपणे खिंड लढवलेली होती, त्यातच कुठेतरी हे फलित आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच अप्रत्यक्षपणे ज्यावेळी केजरीवाल तुरुंगात होते तेव्हा सुद्धा आतिशी आज जवळपास संपूर्ण। सोमेश, तुला थोडंसं थांबवतो, एक अपडेट आहे। 27 आणि 26 सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि याच अधिवेशनामध्ये आता जी पुढची जी काही वाटचाल आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोमेश, नक्कीच येत्या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये या नवीन मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार आहे आणि विशेष म्हणजे नवीन मुख्यमंत्र्यांच्या बाजूने विश्वास प्रस्ताव देखील पास करून घ्यावा लागेल। तर तो विश्वासदर्शक ठराव सुद्धा या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये पास करून घेतला जाईल असं समजते। तर आता ज्यावेळी केजरीवाल आज संध्याकाळी नायब राज्यपालांना भेटायला जातील त्यावेळी ते या आपला स्वतःचा राजीनामा देतील आणि त्यानंतर मग नव्या मुख्यमंत्र्यांसाठी कदाचित अधिवेशन बोलवण्याची विनंती ही राज्यपालांना केली जाईल। सोमेश, याबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा दिल्लीतून या क्षणाची सर्वात मोठी बातमी, केजरीवालांनी आतिशींच्या नावाचा प्रस्ताव ठेवलेला होता आणि आपच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव संमत झालेला आहे। आतिशी असणार आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।